पाथरीचे आमदार बाबाजी प्रवेश होतोय। उद्या सकाळी 8 वाजता साहेबांनी आज वेळ दिला होता, संध्याकाळी 8 वाजता, उद्या सकाळी 8 वाजता बोलविले। निश्चितपणे मी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली भविष्यात काम करणार आहे। प्रवेशाचं निश्चित झालेलं आहे, मात्र शरद पवारांसोबत येण्याचा तुम्ही निर्णय का घेतला? सुरुवातीपासून मी 1985 यस काँग्रेसपासून चरख्यापासून पवारसाहेब सोबत आहे, पवारसाहेबाच्याच सोबत आहे। मध्यंतरी का कुठं गेले मग? आता मध्यंतरी बरेचसे एक थोडा डायव्हर्शन झाला एक 8-10 महिन्याचा। पण ते डायव्हर्शन का झालं होतं आणि आता पवारांकडे येण्याचं कारण काय? कारण काहीच नाही, एका विचाराने आहे। खरं तुम्हाला सांगायचं होतं की समविचारी पक्ष त्याच्यासोबत काम करणं योग्य आहे। ज्या ठिकाणी कार्यकर्त्यामध्ये मतदारामध्ये मतभेद निर्माण होतात तिथं काम करणं नेत्याला बी, कार्यकर्त्याला बी आणि मतदाराला बी फार अवघड होते। अजित पवार सध्या समविचारी लोकांसोबत नाहीत? नाही ना, आता भारतीय जनता पक्ष शिंदे सेना यांच्याबरोबर काम करणं कार्यकर्त्याला बी आणि सर्वसामान्य मतदाराला बी फार अवघड जाते। हे एक महत्त्वाची भूमिका आहे। पण मध्यंतरी 7-8 महिने तुम्ही अजित पवारांसोबत होतात, त्या कालावधीत शरद पवारांना ह्या तुमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जाण्यामुळे त्रासही झाला असेल? नाही, आता कसं आहे, काय निर्णय होतात असे मन काय, शाम का बोला शाम को घर लौट के घर को आया तो कोई बात नाही। भुला वापस आला हे आहे की निवडणुकीचे रिझल्ट बघून तुम्ही परत फिरला? तसं काय नाही, निवडणुकीचे रिझल्ट बघून तसं काहीच नाही। कारण की मी एक ग्राउंडवरचा कार्यकर्ता आहे आणि मी नेहमी धर्मनिरपेक्ष विचाराने काम करीत आलो। अजित पवार गटामध्ये तुम्ही जसं इकडे आलात अशा स्वरूपाची अजूनही काही खदखद आहे का? अजूनही काही शरद पवारांच्या मार्गात? ते काय, त्याच्यावर मला काय बोलायचं नाही। तर हे होते बाबाजानी दुराणी, त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। कॅमेरामन अमित सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।